इंचलकरंजी मनपा पहिला महापौर नागपूरहून ठरणार। इंचलकरंजी महापालिकेसाठी मोठी स्पर्धा आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रित ही निवडणूक लढवली असली तरी इंचलकरंजीच्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे। त्यामुळे यावर भाजपचाच दावा असणार आहे। विठ्ठल चोपडे, तानाजी पवार, राजू बोंद्रे, सुशांत कलागते, राजू पुजारी, उदय दातुंडे, योगेश पाटील यांच्यात महापौर पदासाठी चुरस लागली असणार आहे। इंचलकरंजी महापालिकेमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती। निवडणुकीत युतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे। महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याने महापौर कोणत्या पक्षात होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। पण त्यापूर्वी महायुतीतील ओबीसी प्रवर्गातील विजयी नगरसेवकांनी महापौर पदावर आपलाच दावा कसा भक्कम राहील याची तयारीसुद्धा केली आहे। यातील इच्छुकांची नावेही समोर आली आहेत। इंचलकरंजी महापालिकेसाठी मोठी स्पर्धा आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रित ही निवडणूक लढवली असली तरी इंचलकरंजीच्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे। त्यामुळे यावर भाजपचाच दावा असणार आहे। विठ्ठल चोपडे, तानाजी पवार, राजू बोंद्रे, सुशांत कलागते, राजू पुजारी, उदय दातुंडे, योगेश पाटील यांच्यात महापौर पदासाठी चुरस असणार आहे। दरम्यान इंचलकरंजी मनपात जुने आणि नवे भाजप असा जोरदार वाद असून ज्यांनी कित्येक वर्षे RSSमध्ये प्रामाणिकपणे संघटनात्मक काम करून भाजपला कार्यकर्ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून ते देखील मनपा निवडणुकीत विजयी झाले आहेत। तेही महापौर पदाच्या आरक्षणामध्ये फिट असल्याने त्यांना संधी देण्यात यावी यासाठी कार्यकर्त्यांची जोरदार हालचाली चालू असून काही मंडळी नागपूरला गेले असल्याचे समजते। त्यामुळे महापौरपद कोण विराजमान होते हे शेवटच्या क्षणापर्यंत नाव गुलदस्त्यात ठेवण्याचाही प्रयत्न नेत्याकडून होण्याची शक्यता नाकारता येणार नाही।